संतोष देशमुख हत्येचा तपास योग्य होणार का? खूप काही लपवलं जाते असं वाटतंय, असं दमानी यांनी म्हटलंय। स्कॉर्पिओ गाडीतील 2 मोबाईलचा डेटा कधी मिळणार? धनंजय मुंडेंवर गुन्हा का दाखल झाला नाही, असे अनेक सवाल यावेळी दमानी यांनी उपस्थित केलेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। स्कॉर्पिओ गाडीतील 2 मोबाईलचा डेटा कधी मिळणार आणि त्याचबरोबर धनंजय मुंडेंवर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल यावेळी दमानी यांनी उपस्थित केला। पहिल्याच दिवशी 9 डिसेंबरला जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात 2 मोबाईल होते आणि आपल्याला असं सांगण्यात आलं की हे डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले आहेत। तर आज 2 महिने पूर्ण झालेत, म्हणजे किती वेळ लागणार आहे या डिपार्टमेंटला चौकशी करायला आणि डेटा रिकव्हर करायला। कुठेतरी मला असं वाटतंय की तो जो मोठ्या नेत्याचं नाव म्हटलं गेलं होतं, तर ते मोठा नेता एक्झॅक्टली कोण होता आणि त्याच दबावामुळे हे सगळं नीट चौकशी होत नाहीये असं मला कुठेतरी वाटायला लागलंय। दुसरी गोष्ट म्हणजे जे अवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती, ती खंडणी शासकीय बंगल्यामध्ये म्हणजे सातपुडा येथे हा सगळा व्यवहार झाला असं सुरेश धस म्हणाले होते आणि अगदी पब्लिक मीटिंगमध्ये म्हणाले होते, सगळ्या माध्यमांनी ते दाखवलं होतं। मग जर हे शासकीय बंगल्यामध्ये झाले होतं, याचा अर्थ या खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे देखील इन्व्हॉल्ड आहेत।